तर पहिल्यांदा सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण फायनली त्यावर ट्युटोरियल आणलं आहे. एक लाईट थीम आणि एक डार्क थीम. नक्कीच दोन आपण त्याचे एडिटेबल PhD दिल्यात, दोन PLP प्लस एक्स्ट्रा मटेरियल अवेलेबल केले. डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे. तर जी काही डिझाईन आहेत दोन्ही, तर ती बेसिक ते ॲडव्हान्स कशी करायची हे आपण स्टेप बाय स्टेप लेअर वाईज संपूर्ण गोष्टी ॲड करून सांगितले गेले आहेत. बाकी मोबाईल एडिटरने खास करून ज्या आपल्या एडिटेबल PhD आहेत त्या फोटोपेमध्ये ओपन करून कशा काय काय गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्या आपण नक्कीच चेक करा आणि प्रयत्न करा स्वतःहून काहीतरी क्रिएट नवीन करण्याचा. नक्कीच. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा भरपूर. नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्रामला इंस्टाग्रामला फॉलो जॉईन करा आणि ब्रॉडकास्ट चॅनललाही नक्कीच जॉईन व्हा. भरपूर ढीक प्रेम दिला. आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलचं 10,000 एवढा मोठा PPGD परिवार पूर्ण होत आला आहे. कृपया लवकरात लवकर तो पूर्ण करावा अशी जी नम्र विनंती. बाकी इंस्टाग्रामलाही भरपूर ढीक प्रेम दिला आहे, तिथेही आपला 50,000 मोठा परिवार एवढा लवकरात लवकर पूर्ण करावा ही विनंती. बाकी इकडेही ढीक प्रेम द्यायलाच आपल्या यूट्यूबला खूप खूप धन्यवाद. तर राहिला विषय पाहून आपल्या क्लासचा, तर येत्या 21 मार्चपासून आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन फोटोशॉपची बॅच चालू होणार आहे. तर चांगल्या प्रकारे तुमचा प्रतिसाद मिळाला आहे प्रत्येक बॅचसारखा. तर जे कोणी इच्छुक असेल तिने लवकरात लवकर ॲडमिशन सीट बुक डन करून ठेवा, जेणेकरून लास्टला जाऊन तुमची सीट राहील न राहील असा प्रॉब्लेम व्हायला नको. कारण का भरपूर बॅचला हा प्रॉब्लेम येतो की लास्टला आपण ॲडमिशन बंद करतोय सीट फुल झाल्यामुळं. तर ऑनलाईन आणि ऑफलाईनची थोडक्यात माहिती सांगतो आणि रेकॉर्डेड पण आपला मोबाईलचा अवेलेबल आहे ते पण नक्कीच. तर आपला ऑनलाईन जो काही क्लास आहे तो नक्कीच 22-23 दिवसांचा असतोय. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 दीड तास प्लस यावेळेत होतोय. जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंगही भेटतंय, प्लस यासोबत तुम्हाला 3 सॉफ्टवेअर, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, 65 GB डाटा मटेरियल भेटतोय. यामध्ये फोटोशॉप बेसिक ॲडव्हान्स शिकून ऑल टाईप डिझाईन, ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी आहेत, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी असा सिक्वेन्स आहे. भरपूर डीप माहिती आहे ती नक्कीच कॉलवर आपण बोलूयात, कारण का इकडे जास्त मी नाही घेऊ शकत तुमचा. नक्कीच ज्यांना कोणाला इन्फॉर्मेशन पाहिजे अधिक ऑनलाईन क्लासची तर नक्कीच वर तुम्हाला नंबर सेलवर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया. 3600 रुपये ऑनलाईन क्लासची फी आहे. राहिला विषय ऑफलाईन क्लासचा, तर ऑफलाईन क्लास आपला ही 21 मार्चलाच चालू होणार आहे. तर तो 30 दिवसांच्या ड्युरेशनचा क्लास असतोय. तो रोज 10 वाजता क्लास राहील, 1.5 तास शिकवलं जाईल, 1 ते 1.5 तास प्लस प्रॅक्टिस, एक्स्ट्राही प्रॅक्टिससाठी वेळ दिला जाईल. 2.5 ते 3 तास प्लस आपला क्लास राहील. त्याचंही जो काय क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल. तर हा आपला क्लास आहे सांगली येथे, सांगली स्टँडजवळ आपलं शॉप ऑफिस आहे. तर तुमची राहायची, जर तुम्ही बाहेरून येणार असेल तर तुमची राहायची 2 टाईम जेवणाची उत्तम सोय केली जाईल. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस होतील. तर ओनली टोटल क्लासची फी 10,000 रुपये आहे. आणि तुमचे राहायची आणि जेवणाची सोय करायची असेल, नक्कीच तुम्ही बाहेर नसाल तर नक्कीच 7,000 एक्स्ट्रा, एकूण 17,000 फी जात्या टोटल. यामध्ये 3 सॉफ्टवेअर, 100 GB डाटा मटेरियल, फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट, कॅलिग्राफी सगळ्या गोष्टी भेटतील. फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर, फिल्मोरा हा असा सिक्वेन्स आहे. फोटोशॉप बेसिक ॲडव्हान्स शिकून ऑल टाईप डिझाईन, ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी आहेत, टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी असा सिक्वेन्स आहे. नक्कीच या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ॲडमिशन डन करणार असेल तर वर तुम्हाला नंबर शेअर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे नक्कीच मोबाईलचा क्लास करा, बेस्ट आहे. हा रेकॉर्डेड क्लास भेटतोय, एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं ज्यात तुम्हाला 25 दिवसांचा ऑलरेडी क्लास झाला तर 25 व्हिडिओज एकदम भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, ॲप्स, मटेरियल सगळं भेटेल. यामध्ये बेसिक ॲडव्हान्स डिझाईन, बेसिक ॲडव्हान्स कॅलिग्राफी, बेसिक ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग ॲडव्हान्स लेवलला शिकवलं. जसं PC मध्ये फोटोशॉप असते तसं मोबाईलमध्ये फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फानेट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, जसं भरपूर डीप आहे. हा 1,500 रुपयाचा क्लास आहे. तर यासाठी या अधिक माहितीसाठी वर तुम्हाला नंबर सेलवर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकताय. तिन्ही क्लास नक्कीच तुम्हाला जो योग्य वाटतोय तो तुम्ही घेऊ शकताय. बाकी चला फायनल जायचं आपण आपल्याच्या डिझाईनला सुरुवात करायला. बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण शिकूयात, समजूयात. तर आता आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये इथं आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या स्टेप वाईज डिझाईन बघायची आपल्याला. या बघूयात प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप वाईज. पहिली आपली डिझाईन आहे ती डार्क थीम आहे प्रॉपर, नक्कीच बघू शकताय. आता खास करून माझं मत काय आहे की जे आपलं फोटोशॉप यूज करण्यात किंवा खास करून आता तुम्ही जे मोबाईल युजर आहे त्यांनी फोटोपे यूज करा. त्यामध्ये आपण आता इथं ब्लेंडिंग ऑप्शन्स नाही आहेत, त्यामुळे मला हे एक प्रकारे मर्जेबल द्यायला लागतं आहे. तिथं जे काय आपण एडिटेबल PhD दिल्या तिथं त्यात तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे सेपरेटली गोष्टी दिल्यात, त्या नक्की चेकआउट करा. खास करून जो काही इफेक्ट मारला गेलेला आहे दिला चांगल्या प्रकारे, विथ बॅकग्राऊंड विदाऊट बॅकग्राऊंड असं कृपया चेक करा. त्यानंतर आता हा आपल्या नावाचा आपण भाग दिला आहे, म्हणजे जो डायलॉग आहे तर तिचा आपण मिक्सिंग थीम घेतल्या. याला प्रॉपर अजून मिक्स करायला काय करायचं, कलरमध्ये जायचं आणि कलर इनेबल करायचा. आणि यातला आपला कोणता पण तुम्ही आता इथला वरचाच कलर घ्या किंवा बॅकग्राऊंडचा कलर चूज करू शकता. तो कसा चूज करायचा, आपला कलर प्लसच्या आयकॉनवर क्लिक मारायचं, इथं
आपण जाऊन कलर पिकर ऑन करायचं, इथनं तुम्ही कलर पिक करू शकता. त्यानंतर पुढील मुद्दा आता आपण स्टेप वाईज चाललो आहे, या बघूयात. लॉक करणं गरजेचं आहे आणि लॉक तुम्ही जेव्हा म्हणजे यूज करणार आहे तेव्हा त्या गोष्टी काढा लॉक. बाकी चांगल्या प्रकारे जरा ब्लेंडिंग म्हणजे एक प्रकारे मर्जेबल आपण जरा होळीच्या बॅकचं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते घेण्याचा प्रयत्न केला आहे. चेक करा. बाकी याला तुम्ही नक्कीच ॲडजस्ट करणार असेल तर कलर फिल्टरनं जरा ह्यू सेक्शन जे काय सेक्शन आहे ते नक्कीच जरा ॲडजस्ट करू शकताय आपल्या ह्याच्यानुसार. आता या थीममध्ये आपण 2 टाईपची होळी थीम दिल्या. म्हणजे एक प्रकारे काय दिलं आहे सांगतो. जसं की एक ही शार्प कटिंग जे आपण भाग दिला आहे चांगल्या प्रकारे एकदम हेवी ॲक्टिव्ह दिसावा त्यासाठी, आणि दुसरा दिला आहे तो म्हणजे आता ब्लेंड मोड चेंज करून लावायचा हा भाग आहे. पण विषय काय झाला आहे की इथं अवेलेबल नाही आहेत ब्लेंड मोड्स. तर मग काय काम करायचं याला, इथं इरेजरला जायचं, इरेज कलरला. हे ब्लेंड मोडसारखंच बऱ्यापैकी लेवलला जरा काम करते. हे इनेबल करायचं. इथं जे काय आपलं ड्रॉपर टूल आहे म्हणजे कलर पिक करतोय त्यातला आपला डार्क कलर जो काय ब्लॅक कलर आहे तो चूज करायचा आणि त्यानंतर टॉलरन्स वाढवत जायचं. म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्सिंग होतं आणि अतिशय खतरनाक लेवल दिसते, बघू शकताय. बिफोर आफ्टर बघा, हे विदाऊट फ्लेम, हे विथ फ्लेम बघू शकता. अतिशय खतरनाक आणि चांगल्या प्रकारे कटिंग झाले. या ट्रिक्स आणि टेक्निक्स यूज करा. म्हणजे ब्लेंड मोड थीममध्येच चांगल्या प्रकारे ती काम करते. त्यानंतर होळी पौर्णिमा आपण हा भाग व्हाईटवाला घेतला तर हे आता ब्लेंड मोड आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. कलर डॉट जो काय ब्लेंड मोड आहे तो डायरेक्ट आपल्या बॅकग्राऊंडला मिक्स होऊन जातो आहे. तर इथं आपण पाठीमागचा बॅकग्राऊंडचा कलर लावूयात ना, काय अडचण नाही. होळी पौर्णिमा मोठा बिग असा आपण टेक्स्ट घेतला आहे. त्यानंतर हा स्ट्रोक टेक्स्ट, ह्याच्यावर पण आपण ट्युटोरियल आणले आहोत कसं करायचं आणि काय करायचं चांगल्या प्रकारे. हा आपण लावला पण नक्कीच आपल्याला जरा अजून ॲक्टिव्ह पाहिजे आहे त्यामुळे जरा आपण त्याला काय केलं, जरा शार्प केलं. अजून जरा इथनं आपण व्हाईटनेस कमी करू शकतो. प्लसनं तुम्ही भरपूर काही एडिट करू शकताय. लॉक केलं आहे बघा, चेकआउट करा सगळ्या गोष्टी. हळूहळू आपण चाललो आहे, समजून घ्या. होळी पौर्णिमा बेस्ट आणि बेटर आपलं जे काही टेक्स्टचा भाग आहे, नॉर्मल टेक्स्चर लावलं आपण याला आणि इनर ग्लो लावला आहे. इथं पण तुम्हाला इनर जे शॅडो बघायला भेटतो आहे. हा इनर शॅडो हा वन साइडेड लागतो आहे, पण इनर ग्लो हा विषय काय आहे, इनर शॅडो 2 साइडेड पण लागत असेल नक्कीच, पण इनर शॅडो फोटोशॉपमध्ये बघायला की 1 साईड लागतो आहे. आणि जर ह्या थीममध्ये इनर शॅडो लावायचा असेल तर तिथं इनर ग्लो लावायला लागतो आहे. तो बेस्ट आणि बेटर आहे. याला तुम्ही कोणताही यूज करा, अजून खतरनाक झालं बघा. जेवढं होतं त्याच्यापेक्षा बेस्ट चाललं आहे. चला असो, आपण काहीतरी इनोव्हेशन करूयात, ट्राय करूयात, हळूहळू जात जाऊयात पुढं परमेश्वर कृपेनं. या खालची आता पट्टी आपण ॲड केली. पट्टीला काय केलं आपण, त्या एक प्रकारे कलर ठेवला जांभळा, म्हणजे यातला जरा अवघड डार्क कलर घेऊन किंवा जरा चेंज करून, आणि त्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट लावलं, ॲबस्ट्रॅक्ट क्लिप केलं आहे आणि त्याचा ब्लेंड मोड चेंज केला. जेणेकरून एक प्रकारे कधीही ब्लेंड मोड चेंज करताना, खास करून तुम्ही पिक्सार्टमध्ये असाल किंवा फोटोशॉपमध्ये असाल तर बॅकग्राऊंडचा जो काय भाग आहे तो आपला ब्लॅक ठेवायचा आणि जो काय वरचा एलिमेंटचा भाग आहे तो आपला लाईट म्हणजे व्हाईट ठेवायचा आहे. जेणेकरून कलर डॉस तुम्ही ब्लेंड मोड ठेवला की नाही चांगल्या प्रकारे व्हाईटनेसवाल्या ज्या काही गोष्टी आहेत, काळा कलर तर निघूनच जाईल. स्क्रीन ते कलर डॉज, लिनियर डॉज हे काळा कलर काढून टाकते, पण जो काय आपला व्हाईट कलर आहे तो अजून चांगल्या प्रकारे ब्लेंड होतो आहे. नक्कीच चला बघा, स्टेप बाय स्टेप पुढची गोष्ट. चांगल्या प्रकारे होळी पौर्णिमेनिमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा. काही गोष्टी मर्जेबल दिल्यात. वरचा डायलॉग थीम, ह्योच डायलॉग आपण संपूर्ण बॅकग्राऊंडला मिक्सिंग केला आहे, बाकी काही नाही. त्याची कॉपी घेऊन बाकी नावाचा भाग शुभेच्छुक हे सेपरेट दिलं, जेणेकरून तुमचाही जो का आपला पीक असेल, भाग असेल तो ॲड करू शकताय. हे आपण लावलं जरा म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट फ्लॅग्स, फॉन्ट फ्लॅग म्हणू शकताय. तर इथं बॉडी टेक्स्ट आपलं, इथं आपला हा फोटो, इथं कोपऱ्यात एक आपण काही गोष्ट लावल्यात ती नक्कीच तुम्हाला आवडली तर ठेवा. काय आता ही ब्लेंड मोडनं चेंज करण्यासारखी गोष्ट होती, पण नक्कीच तुम्हाला आवडली तर ठेवा. नाहीतर मग हिची ऑपेसिटी जरा लो बी करू शकताय. जरा रिफ्लेक्शन थोडं जरी आलं तरी बेस्ट दिसेल. आणि मग आपण लावला आहे फायनली लेन्स प्लेअरचा भाग, त्याला आपण स्पॉटलाईट किंवा लेन्स प्लेअर म्हणू शकतो.
सेटअप करा. याला आता याचा कलर काढायचा आहे, म्हणजे एक प्रकार ब्लेंड मोडचा विषय इथं अप्लाय करायचा. इरेज कलर अप्लाय, यावरचा जो काय आपला ब्लॅक कलर आहे तो आपण चूज केला आणि तो डन केलं. इथं टॉलरन्स वाढवत जायचं. अतिशय सुंदर आणि बेस्ट लेवलला आपलं रिफ्लेक्शन आलेलं आहे. ही झाली आपली प्रोजेक्ट 1ची गोष्ट, म्हणजे एक प्रकारे होळी 1. सेव्ह करताना कीबोर्ड ऑफ करा आणि मग सेव्ह करा, जेणेकरून एडिटेबल चांगल्या प्रकारे सेव्ह होईल, कटबीट होणार नाही. ही झाली आपली पहिली डिझाईन. चला दुसरी डिझाईन बघूयात फास्टमध्ये. फ्रॉम गॅलरी. आता ही आपली लाईट थीम आहे. लाईट थीम काय अवघड नसत्या. बॅकग्राऊंड बघू शकताय, हिचं पण सेपरेटली भाग तिकडे नक्कीच चेकआउट मारा. मर्जेबल आहे तरी पण इथं आपण जे काय होळीचा जो काय भाग घेतला आहे तो आपण होळीची इमेज घेतली. आपण त्याला आपण एक प्रकारे आता फोटोशॉपमध्ये एक मास्किंग प्रोसेस असते. आल्ट होल्ड करून मास्क लावलो ना तर ती इनवर्ट लागते. मग ब्रश घ्यायचा असतो, व्हाईट कलर घ्यायचा आणि इथं मी वॉटर कलर ती टाईपमध्ये किंवा क्लाउड ब्रश असा एक ब्रश आहे, तो मारल्यावर जेवढा आपल्याला भाग पाहिजे तेवढा त्या लेवल असा होळी ॲक्टिव्ह असल्यागत आला. छान प्रकारे गोष्ट आहे, नक्कीच चेकआउट मारा. होळी पौर्णिमा म्हणजे सिम्पल बट स्वीट. तुम्ही ही थीम ठेवू शकताय आपल्या पॉलिटिकल थीमला, बेस्ट आणि बेटर दिसून जाईल. होळी पौर्णिमा आपण टेक्स्ट घेतलं. पुढील गोष्ट म्हणजे बॉडी टेक्स्ट जरा जास्त हेवी यूज केलं जाते आपल्या पॉलिटिकल थीमला. हे जरा ब्लेंडिंग थीममधलं असू देईल चांगल्या प्रकारे. बाकी याचा लईच ओव्हर तुम्हाला वाटत असेल तर गोष्ट तर नक्कीच जरा बारीक बारीकमध्ये ॲक्टिव्ह ठेवा. 45 बास. ओके. त्यानंतर आपलं नाव. या गोष्टी सगळ्याला आपण वापरल्यात ग्रॅडियंट्स. ओके, त्यावर पण आपण लवकर ट्युटोरियल आणूयात. मेन महत्त्वाचं ग्रॅडियंट्स आपण देण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही प्रतिसाद द्या कृपया चांगल्या प्रकारचा, ही विनंती. आणि आत्तापर्यंत दिला त्याबद्दल धन्यवादच, खूप खूप आभार. तरी बॉडी टेक्स्ट आपलं ॲड झालं. ही आपली इमेज. जर आता इमेजचा सिक्वेन्स जरा चेंज झाला आहे, त्यामुळे इमेजला आपण सिलेक्ट करून जरा राईट लेफ्टला जरा टाकूयात. डन. त्यानंतर पुढील गोष्ट ती म्हणजे फ्लॅग सेक्शन्स आहेत. त्यांना म्हणजे जेवढं खास करून लाईट बॅकग्राऊंडला तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट्स तिने ॲड करता एलिमेंट्स, तेवढी डिझाईन ही नेक्स्ट लेवल जाते. बघू शकताय ॲबस्ट्रॅक्ट नसताना खास तुम्ही न्यू इयरची पण डिझाईन बघा. न्यू इयरची केलेली परमेश्वर कृपेनं तुमच्या आशीर्वादानं साथीनं ट्राय करा. भरपूर चांगल्या गोष्टी जमतील, होतील. ॲबस्ट्रॅक्ट्स ॲड केल्यावर बेस्ट दिसेल ही. तर अशा प्रकारे आपण डॉट्स बीट्स नक्कीच चांगल्या प्रकारे आपण यूज केला. हे डॉट्स बीट्स काय सोपं आहे करणं. तुम्ही टेक्स्टनं पण करू शकता. डॉट 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 टाकत जायचं, एंटर मारायचं, खाली यायचं, डॉट 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 टाकत जायचं, असे टीममध्ये करू शकता. ते डॉट तसंच केल्यात तुम्हाला एडिटेबल कळतील आपल्या PhDमध्ये. फोटो प्यायला कृपया काय समजू द्या, अगर न समजू दे ओपन करा. लेअर वाईज फक्त बघत जावं. लेअर विंडोमधनं लेअर ओपन करा किंवा कोपऱ्यात लेअरचं ऑप्शन माहीत असेल तर नक्कीच तिथनं बघा, ओपन करा आणि चांगल्या प्रकारे गोष्टी चेकआउट मारा. बाकी दोन्ही डिझाईन कशा वाटल्या नक्कीच कळवा कृपया. होळी 2 परफेक्ट लेवलला आपण आता ही सेव्ह केलेलं आहे. तर नक्कीच क्लासचा विचार करा. ज्यांना कोणाला ॲडमिशन पाहिजे तिन्ही क्लाससाठी, PC ऑनलाईन, PC ऑफलाईन, मोबाईलचा रेकॉर्डेड, वर तुम्हाला नंबर चालू कॉन्टॅक्ट करा. विसरा पण बोला. बाकी भेटो लवकरच छान विषयात नाथ खोळा ट्युटोरियलमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लॉयल डिप्रिम बाय. धन्यवाद.